पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। कर्तव्यामध्ये कसूर केल्याप्रकरणी घैसास यांच्यावर पुण्याच्या अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसंच ससून रुग्णालयाच्या समितीचा दुसरा अहवाल समोर आलाय। या अहवालामध्ये घैसास दोषी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। दरम्यान तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाच्या समितीचा अंतिम अहवाल हा पुढारी न्यूजच्या हाती लागला। यात तनिषा भिसेंना वेळेत भरती करून उपचार केले नसल्याचा ठपका डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर ठेवण्यात आलाय। तर घैसास यांनी असंवेदनशीलता आणि वैद्यकीय हलगर्जीपणा केल्याचा ठपकाही या अहवालामध्ये ठेवण्यात आला। अहवालामध्ये नेमकं काय आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय। तनिषा भिसेंनी पैशाअभावी उपचार न करता त्यांना ताटकळत ठेवलं। 5 तास 30 मिनिटं ताटकळत ठेवल्यानं वैद्यकीय हलगर्जीपणाचा आरोप करण्यात आलाय। उपचारासाठी दिरंगाई केल्यानं पेशंटचा जीव गेला, फिर्यादीनं हा जबाब दिला। ससूनच्या वैद्यकीय चौकशी समितीकडून डॉक्टर सुश्रुत घैसासांवर ठपका ठेवण्यात आला। घैसास यांनी कामकाजादरम्यान वैद्यकीय निष्काळजीपणा केल्याचाही ठपका ठेवण्यात आला। तनिषा भिसेंच्या नातेवाईकांच्या तक्रारीनुसार घैसासांवर गुन्हा दाखल करण्यात आला। मला असं वाटतं अनेक अहवालांमध्ये न अडकण्यापेक्षा सत्य जे आहे त्याच्यावर आपण फोकस राहूया। त्याचं कुटुंब, त्यांचे 5 तास त्या हॉस्पिटलमधले होणारं ब्लीडिंग, या अनेक गोष्टी आपल्या सगळ्यांच्या डोळ्याच्या समोर झालेल्या आहेत। तुमच्या सगळ्या चॅनल्सनी दाखवल्यात। ते कुठला अहवाल काय म्हणतो ह्याच्यात न अडकूया नको। आपण फक्त जे सत्य आहे ते सत्य बाहेर आलं पाहिजे आणि त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे। हे पहा, हॉस्पिटल्स आणि त्याचे डॉक्टर्स हे स्वतंत्र पार्ट आहे। घैसासांची काही चुकी असेल मला माहिती नाही, परंतु शेवटी फीस हा विषय हा मॅनेजमेंटचा असतो। आधी घेणं, नंतर घेणं, किती घेणं। डॉक्टर्स काय त्या हॉस्पिटलचे मालक नसतात। त्यामुळे सगळ्यात आधी डॉक्टर घैसासांच्या आधी मॅनेजमेंटवर कारवाई झाली पाहिजे। त्या विभागाचे स्वतंत्र माणसं असतील ना, तेही हेच करत असतील ना, मग त्यांच्यावरही कारवाई करणार का? त्यांना सांगणारं मॅनेजमेंट, व्यवस्थापन, फीसच्या संदर्भातलं धोरण, त्याच्याविषयी माझं आजही मत आहे की व्यवस्थापनावर कारवाई करावी डॉक्टरांपेक्षा।